रेडियो सरहद। नमस्कार, मी अर्णव बिलवरे आणि मी त्रिशा शिर्के. आपले रेडिओ सरहद मध्ये स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राच्या शौर्यशाली इतिहासातील एक तेजस्वी अध्याय सांगणार आहोत. तो अध्याय म्हणजे पन्हाळगड आणि महाराणी ताराराणी. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्ण रत्न श्रीपती, अष्टवदान जागृत, अष्टप्रधान वैष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंच, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत योग, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पते हर हर महादेव. पन्हाळगड हा कोल्हापूर जिल्ह्यातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ला आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वत रांगांमध्ये सुमारे 845 मीटर उंचीवर वसलेला आहे. पन्हाळगड हा मराठा साम्राज्याचे राजकीय व लष्करी केंद्र मानले जात असे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्याशी या किल्ल्याचा घनिष्ठ संबंध आहे. इसवी सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला होता. पन्हाळगडावर अंधारबावडी, सज्जा कोटी, 3 दरवाजा आणि अंबरखाना यांसारखे ऐतिहासिक वास्तू आजही पाहायला मिळतात. याच किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी विशाळगडाकडे केलेली थरारक पळवाट इतिहासात अजरामर आहे. पन्हाळगड हा महाराणी ताराराणी यांच्या राज्यकारभाराचे प्रमुख केंद्र होते. येथून त्यांनी प्रशासन चालवले, युद्धनीती आखली आणि स्वराज्याचे संरक्षण केले. महाराणी ताराराणी यांचा जन्म इसवी सन 1675 मध्ये तळबीड येथे मोहिते घराण्यात झाला. त्यांचे वडील हंबीरराव मोहिते हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते. म्हणूनच त्यांना बालपणापासूनच शस्त्रविद्या, युद्ध कौशल्य, राजकारण आणि प्रशासनाचे सखोल ज्ञान. त्या अत्यंत बुद्धिमान, निर्णयक्षम आणि धैर्यशाली होत्या. महाराणी ताराराणी या छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. राजाराम महाराजांच्या निधनानंतर आणि शाहू महाराज मुघलांच्या कैदेत असताना स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. औरंगजेब स्वतः दक्षिणेकडे येऊन मराठा स्वराज्य नष्ट करण्याचा निर्धार करून बसला होता. अशा कठीण काळात महाराणी ताराराणी यांनी धैर्याने नेतृत्व स्वीकारले. ताराराणींनी गनिमी काव्याचा प्रभावी वापर केला. शत्रूची रसद तोडणे, मोठी खंडणी घेणे आणि युद्ध स्वराज्याबाहेर नेणे हे त्यांचे प्रमुख डावपेच होते. त्यांच्या आदेशावरून मराठा फौजा माळवा, गुजरात, खानदेश, वराड आणि कर्नाटकात पोहोचल्या. यामुळे मुघल साम्राज्याला मोठे आर्थिक आणि लष्करी नुकसान झाले. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना त्यांनी पूर्णपणे स्वातंत्र्य दिले. 7.5 वर्ष औरंगजेबाला मराठ्यांनी सळो की पळो करून सोडले. शेवटी औरंगजेबाला हे मान्य करावे लागले की मराठ्यांना पूर्णपणे जिंकणे अशक्य आहे. महाराणी ताराराणी या केवळ एक राणी नव्हत्या, तर त्या धैर्यवान नेतृत्वकर्ता, कुशल मुत्सद्दी आणि स्वराज्याच्या रक्षक माता होत्या. आज त्यांच्या जन्माला 350 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांच्या जीवनातून आपल्याला संकटात खचू नये, नेतृत्व घ्यायला घाबरू नये आणि स्त्री शक्ती ही किती सामर्थ्यवान आहे हे शिकायला मिळते. महाराणी ताराराणी या इतिहासातील केवळ एक व्यक्ती नसून प्रेरणेचा अखंड स्रोत आहे. त्यांचे जीवन आपल्याला सांगते की स्त्री शक्ती ही दुर्बल नसून ती स्वराज्य घडवू शकते. चला तर मग महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जयंती निमित्त त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया. जय भवानी, जय शिवाजी.